नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता आम्ही चाललेलो आहोत देवांकडे, जे आमचे कुळांचे देव आहेत तिकडे चाललेलो आहोत। घटस्थापना पण झालेली आहे, तर तिकडे देवांच्या दर्शनाला जायचं, त्यामुळे माझी ओटी भरण्याची तयारी चालू आहे। सगळं सामान काढलेलं आहे, प्लस बाजारातून सुद्धा जाऊन आले मी, आताच भाजी घेऊन आले आणि आता ओटीची सगळी साहित्य एकत्र केलं, आता भरते जायचंय तर। आणि जे ओटीचं सामान असतं ते हार वेणी त्या भरते का आणि पिशवीमध्ये भरून आता जातो आम्ही आमच्या गावी। तर आता सकाळ सकाळ हा आमचं चालू आहे, बाजारातून आता जाऊन आले का बाहेर खूप जास्त ऊन आहे, 11 वाजले तरी खूप कडक ऊन पडलेले आहे बाहेर। तर पटकन देवांचं दर्शन घेऊन येतो, तर आता चाललो आम्ही आमच्या गावातल्या घरी। पटकन मला रेडी व्हायचं आहे, मला साडी नेसायची आहे, त्याच्यानंतर जाऊ। रेडी का संकू? येस, कशी दिसते मी? एकदम मस्त, ब्युटिफुल, मस्त सुंदरच। अरे हा हार असा उलटा पडतोय, त्याला व्यवस्थित करतो का? नीट करायला लागले, करतो मी। पानांचा आहे, मस्त आहे ना? मस्त। तर रेडी झाले, केस क्लिप लावली, फक्त हा हार वेट कर, बाकी झाला। बरी वाटते बांगड्या जास्त वाटते, बरोबर आहे? बरोबर आहेत, म्हणजे लग्नाच्या बांगड्या या चुडा, हिरवा चुडा मी अजून जपून ठेवलाय। काही सणांना वगैरे मी घालते, मला आवडतो हिरवा चुडा असा घालायला, आणि त्याच्यामध्ये आपल्या कडी। लग्नाला खूप जास्त भरले होतं मी, तर त्यातल्या ठेवल्या पुन्हा 3 वर्ष व्हायला आली, मस्त आहेत त्या बांगड्या। तर रेडी झाले, तर चला जाऊया, आता वाजले 11:15, पटकन जावं लागेल आपल्याला, परत जेवणाची वेळ सुद्धा होईल। तर चला, मी रेडी आहे। दिसले मला, पाय सटकेल, चिकट झालाय हा, बस जवळच चप्पल, लिंब आलीत, लिंब मला एकच दिसला, नाही आतमध्ये आहेत रे, तिकडे आहेत, छोटे छोटे आहेत ते। गावातल्या घरी लिंबांचं झाड आहे मस्त, तर लिंब बघतोय, मला हाच एक जवळ दिसतोय, आणि हा ते वरती आहेत, तिकडे आहेत, मोठी होऊ दे त्यांना थोडं अजून। चल चलो।
तर मंडळी आता आलेलो आहोत आम्ही घरी. प्रीत व्हिडिओ एडिटिंग करतोय. ब्लॉग थोडा लेटच येईल आज. एडिटिंगला थोडासा मला उशीर झाला त्यामुळं ब्लॉग लेट येईल. आता किती वाजले? 8 वाजलेत ना, 8 साडेआठ वाजलेत. थोडा 9 पर्यंतच येईल आजचा ब्लॉग. थोडा उशीर झाला. तर आज मस्त देवदर्शन झालेलं आहे. मस्त देवांजवळ जाऊन आलो दोघं सुद्धा. साडी दर्शन झालं. हां तेच ना. तर आज मस्त साडी वगैरे लावली होती मी. आज अर्धा दिवसच साडी लावली होती तरी पण मला घरी येऊन कधी ती साडी सोडते असं झालं होतं. खूप जास्त गरमा होतोय बाहेर. खूप जास्त कडक ऊन पडतोय. ज्या महिला रोज साडी लावतात त्या कशा काय राहतात काय माहिती दिवसभर साडीमध्ये. मला हवा कसं तरीच झालं होतं. म्हणजे अर्धा दिवसच साडी लावली होती पण साडी लावल्यानंतर छान वाटते असं वाटतं. म्हणजे नवऱ्याला त्याला आवडतं साडी लावलेली मी. आणि मी क्वचितच लावते साडी. म्हणजे काही फंक्शन वगैरे असेल तरच साडी लावते, नाहीतर इतर वेळेला मी ड्रेसमध्येच असते. तर असा होता आजचा दिवस. तर आता आले घरी. तर माझी जेवणाची तयारी चालू आहे. तर आज मला बनवायचं आहे आलू कोफ्ता. कधीपासून मी ती रेसिपी बघत होती आलू कोफ्ता. मी कधी खाल्लंसुद्धा नाही आहे बाहेर आणि बनवलंसुद्धा नाही आहे. तर मग आज विचार केला की आज मी बनवेन घरी. सगळी रेसिपी बघितले कशी बनवायचे काय ते. तर कुकरला बटाटे उकडत ठेवलेले आहेत आणि बाकी सगळं कांदा टोमॅटो वगैरे चिरून झालेला आहे. तर आता बसले थोडा वेळ आणि मला तुमच्याशी बोलूया की आज बनवणार आहे आलू कोफ्त्याची रेसिपी. कशी होणार आहे माहीत नाही. बनवते तर खरी. कशी होईल रेसिपी तुम्हाला मी सांगेनच आणि कशी बनवणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. पहिल्यांदाच बनवते मी आलू कोफ्ता. प्रीतला सुद्धा ट्राय करायला देणार आहे. त्याने सुद्धा नाही कधी खाल्लं. तर असं चालू आहे आमचं इव्हिनिंगचं रुटीन. जेवण बनवते एका साईडला, प्रीतचं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे. तर प्रीत आलेला आहे मला मदत करायला. नमस्कार. तर इकडे बटाटा आहे त्याला मॅश केलं आहे. त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे आपल्याला. कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. मक्याचं पीठ टाकणार आहे. आणि इकडे कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेला आहे. म्हणजे तेलावर थोडासा परतून घेतला आहे. आणि आता हे मिक्सरला लावणार. याची पेस्ट करायची आहे. आता आपल्याला कोफ्ते बनवायचे त्याच्यासाठी आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. बटाटा घेणार आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि बाकीचं सगळं टाकणार. मी तुम्हाला सांगते कसं काय केलं ते. हां ते प्रीतला सुद्धा माहिती नाही. मी त्याला सांगते तसं तसं तो करतोय. आणि आता असे गोळे केलेले आहेत. बटाटा आहे त्याच्यामध्ये मक्याचं पीठ टाकलं आणि कोथिंबीर, मीठ, हळद, मसाला असं. आणि इकडे तेल तापत ठेवलं आहे. ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे नॉर्मल. आणि कढई परफेक्ट आहे. छोटीशी कढई आहे. त्याच्यामध्ये टाकलं की झाले मस्त होते. म्हणजे जास्त मोठी कढई आपल्याला तापत ठेवायला नको. छोट्या कढईमध्ये मस्त होती. तर हे बॉल बनवलेत. तर तेलामध्ये टाकते. इकडे तेल तापले का? तापले तापले तापले. ओके थोडं कमी करते. हळूहळू सोड. ओके पटाला आपल्याला 2-2 किंवा 4-4 तळावे लागते. सावकाश. ओके तर असे शॅलो फ्राय घाला डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला असे लाल होसपर्यंत. चिकटत सुद्धा नाही. मस्त वाटतात. असे लाल होसपर्यंत थोडे तळून घेते. की जमते. मला वाटलं चिकटतात की काय पण नाही चिकटत आहेत. परफेक्ट. तळायचे अजून. तर आपले कोफ्ते रेडी आहेत. 2 कोफ्ते जरा चिकटले एकमेकांना. हे 2 बट इट्स ओके. जुळीचे आहेत प्रीत बोलते. पण हे परफेक्ट झालेत. मस्त झालेत हे एकदम कडक कडक. आणि आता तेल तापत ठेवलं आहे. आता ते जी पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे. कांदा टोमॅटो. आता बटर घेते. बटरमध्ये टाकायचं आहे. आणि इकडे भात ठेवलं आहे मी. घाटो त्याचे प्युरी टाकले त्याच्यामध्ये. थोडंसं तेल सुटेपर्यंत जरा परतवायचे. आणि मग आपले म्हणजे मीठ मसाला मसाले वगैरे टाकल्यानंतर आपल्याला ते कोफ्ते त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. हे आपला आलू कोफ्ता इज रेडी. बघूया कशी होते रेसिपी. अजून मसाले टाकायचे आहेत त्याच्यात. आलू कोफ्ता. येस उडते अंगावर माझ्या. नवीन रेसिपी करायचं म्हणजे पसारा काय बोलायचंच नाही आजूबाजूचा. असं आहे नवीन रेसिपीसाठी. त्याच्यामध्ये टाकते मी हळद, मसाला, असे आपले बेसिक मसाले असतात ते. ओके डन. आणि आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे मस्त. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते सोडायचे आहेत.
मला एक कोफ्ता खायला ठेव ना बघू दे टेस्ट. हे जो चुरा आहे ना तो खायला. हा तरी टाक. अलगच. ओके फायनली रेसिपी दिसते पण छान, टेस्ट पण छान आहे. थोडी टेस्ट केली मस्त लागते चव. त्या भातासोबत बघूया कशी लागते. प्रीतनी मला मदत केलेली आहे, मंडळ आभारी आहे. ओके हां त्यातला हवी. तू एक खाणार आहेस का? डायरेक्ट जेवण. ठीक आहे. आणि आपली आलू कोफ्ता इज रेडी. थोड्या वेळ झाकण ठेवते त्याच्यावर वाफेवर आणि मग भातासोबत मस्त लागेल. तर या जेवायला. तर या मंडळी जेवायला. आलू कोफ्ता, भात आणि सकाळची भाजी होती, सॉरी दुपारची भाजी होती ही काय सोयाबीनची भाजी, तर ती आहे. तर दोघांना सुद्धा वाढलेलं आहे. ते जेवतो मस्त. या जेवायला.